आज आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसरं गणित बघत आहोत. दुसरं गणित तिन्ही पद्धतीने बघणार आहे. परीक्षेमध्ये कुठल्या पद्धतीने विचारले आपल्याला, पुस्तकामध्ये गणितमध्ये पद्धती विचारले, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे ते गणित तिन्ही पद्धतीने बघत आहोत. पुन्हा एकदा मी लिहून ठेवलेले तुमच्यासाठी मध्य, त्याला आपण ॲव्हरेज सुद्धा म्हणतो, मीन. त्याला आता सरळ पद्धती म्हणजे 4 उभे स्तंभ असतात. या ठिकाणी मी 1 2 3 4 मुद्दाम माझं काम कमी केलं. तिसरा स्तंभ खूप मोठा केला, कारण आपल्या पुढे नंतर त्यामध्ये 2 स्तंभ वाढवायचे, तर त्यामुळे मी ते तिसरा स्तंभ मोठा केलेला आहे. तर बघा, यामध्ये काय करायचे, 4 स्तंभ आवश्यक आहेत. पहिला आणि शेवटून दुसरा, पहिला आणि शेवटून दुसरा हा पुस्तकातला. बघा, पहिला जो आडवा आहे का, 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, या ठिकाणी 80, 110, 120, 70, 40. हा तिसरा स्तंभ एवढा मोठा करायची गरज नाही, परंतु मला तिन्ही पद्धतीने एकाच स्तंभामध्ये सोडवायचे, त्या उद्देशाने मी हा स्तंभ मोठा केलेला आहे. मग आपण या ठिकाणी जी बेरीज करू शकता, 0, 8 आणि 1 9, 9 2 11, 11 7 18, 18 4 22, 4 2 3 4. हे झालं समेशन ऑफ एफ आय. आता क्लास मार्क वर्गमध्ये कसा काढायचा आहे, हे 300 ते 400 हा जो वर्ग आहे, 300 वजा 400 नाही, 300 ते 400, 300 400 700, 700 चे निम्म 350, 400 ते 500 900, 900 चे निम्म 450, 500 600 1100, 1100 चे निम्म 550. आता पुढचा मला वाटतं तुम्ही डोळे झाकून लिहू शकता. आता आपल्याला गुणाकार करायचा. शेवटचा काय, एफ आय एक्स आय, 80 गुणिले 350, 1 0 2 0, 8 पंचे 40, 45 4, 8 23 4 28. पुन्हा 1 0 1 0, 11 5 55, 5, 11 44, 5 49, 1 0 1 0 2 0 झाले, 12 5 60, 6, 12 5 60, 60 66, 650 70, 2 0, 7 5 35, 703, 742 45. पुन्हा 2 0, 4 5 20, 702, 4 7 28 2 30. हा गुणाकार करून घेतला. हा गुणाकार करून घेतल्यानंतर समेशन ऑफ एफ आय एक्स आय, कुणाला एक्स आय एफ आय सुद्धा बनते करून 1 2 0 इथे बघा, 5 आणि 5 10, हा चला 1 6, 1 आणि 5 6, 6 आणि 6 12, 12 9 21, 21 8 29, अच्छा 2 2 3 9 9 4 13, 13 आणि 6 19 आणि 4 23, 23 आणि 2 25. $2,59,000 ही त्याची काय आली, बेरीज झाली. आता आपल्याला डायरेक्ट काढायचं, मध्ये काढायचं. समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेदस्थानी समेशन ऑफ एफ आय, 2,59,000 छेदस्थानी 420, 0 0 8 करू शकता. आता बघू आपण 2 भागाकार आपल्याला देईल. 2 नाही तर किती, 21, 2 2 4 2 1 अंश स्थानी 2 1 2, पुन्हा काही उरत नाही बाकी, 2 2 4, 1 उरला 1 कोण झाले 92, 18, 1 उरला 2 5 10 आणि पुन्हा 0. आता डायरेक्ट आपल्याला आता 3 ने भाग जाता येईल बघायचं आहे. वरी 1 2 3 3 9 12, 12 आणि 5 17, म्हणजे 3 ने भाग जाणार नाही. 21च आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, भागकार 21चा पाढ आपल्याला यायला पाहिजे. 21 1 21 रफला करून बघू शकता. 21 ने 1 ला भाग जात नाही, 12 ला जात नाही, 129. मग काय 21 5 5 21 कसं 20चे.
21 अंक काय होणार आहे त्या ठिकाणी 26चे पुन्हा 3 उरले 35 झाले 21 एक 21 पुन्हा उरला त्या ठिकाणी 0 डबल भागाकार लक्षात घ्या. हा भागाकार लक्षात येणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी तुम्हाला देतोय, वाटलं तर तुम्ही ते नंतर करून बघू शकता, कारण आपल्याला भागाकार हा रफला इथे दाखवावा लागेल, तुम्हाला करावं लागणार आहे आणि आपल्या वेळ जाणार आहे. बघा आपण डबल 21 घेतला, इथं बे एक बे, इथं आपलं किती आलं बे 2 4 1 उरला 92 18 1 उरला बे 5 10 21 अंक 26चे 3 उरले 35 झाले 21 1 21 14 उरले 140 झाले 21 अंक 26चे पुन्हा 14 उरले. मग पुन्हा काय भागाकार जाईल तो आपण भागाकार त्या पद्धतीने आपलं काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं. ही झाली कुठली पद्धत, डायरेक्ट मेथड. कधी कधी गणित बघून एखादं नॉर्मल जर चूक झाली तरी ते गणित चुकू शकतं, त्यामुळे तिन्ही पद्धतीने आपलं उत्तर काय यायला पाहिजे आपण ते बघणार आहोत. हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करून बघू शकता की गुणाकार करताना व्यवस्थित केलेला आहे का नाही. फक्त आपल्याला समजून काय सांगायचं आहे की सरळ पद्धती कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. तुमचा हा तक्ता पूर्ण झाला, समजा हे तुमच्या किमती इथं चुकून तुमचं हे चुकणार आहे, परंतु त्यातले मार्क तुम्हाला काही ना काही या ठिकाणी काय होणार आहेत पडणार आहेत. पुढचे कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी या ठिकाणी ठेवून देतो, तुम्ही ते करून बघायचे. अडचण असेल तर विचारू शकतात. आणि कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी मी जे काय गणित केले ते गणित गुणाकार व्यवस्थित आहे का हे सुद्धा चेक करायचे. माझ्याकडून सुद्धा नजर चुकीनं एखादा गुणाकार किंवा बेरीज त्या ठिकाणी चुकू शकते. आता आपली दुसरी पद्धत बघायची. दुसरी पद्धत आहे गृहीत मध्य पद्धत. Assumed mean मेथड. यामध्ये किती स्तंभ आहेत, 5 उभे. आपल्याकडे 4 आहेत, मग काय करावं लागेल, 4 चे 5 कसे करायचे वाढवतो आपण. शेवटचा तक्ता आपला बदलणार आहे. आता बघा अज्युम्ड मीन मेथडला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एला ए ही एक्स आय मध्ये जी पहिली किंमत येते तीच किंमत आपण काय गृहीत धरा, ए गृहीत धरा, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सोपं पडतं. मग काय डी आय बरोबर एक्स आय वजा ए, डी आय बरोबर एक्स आय वजा ए, एक्स आय वजा ए ची किंमत किती 350. बघा पुन्हा 5 स्तंभ, पहिला स्तंभ आणि शेवटून दुसरा स्तंभ गणिताप्रमाणे आहे. 5 मध्ये शेवटून दुसरा चौथा. मग बघा 350 मध्ये 350 इथं आलं 0, 450 मध्ये 300 गेले 100, 200, 300, 650 मधून 350 गेले, 350 मधून 750 मधून 350 गेले 400. हा झाला आपला डी आय. एफ आय डी आय इथं काय येणार आहे, एफ आय डी आय 80 गुणिले 0 80 लिहिलं जातं, पण इथं 0च. 110 गुणिले 100 1 2 3 0 इथं 11 1 11. 200 गुणिले 120 किती 0 1 2 3 12 2 24. इथं 1 2 3 0 1 2 3 7 21. 400 गुणिले 40 किती 0 1 2 3 4 चौक 16. इथे समेशन ऑफ एफ आय डी आय, समेशन ऑफ एफ आय डी आय किती 0 इथं 1 2 3 1 4 5 5 1 6 6 6 12. चला 1 2 4 6 7 72,000. पुन्हा पहिल्या सुरू काय करायचं, नंबर 1 डी बार बरोबर समेशन ऑफ एफ आय डी आय छेदस्थानी समेशन ऑफ एफ आय 72,000 छेदस्थानी 420 0 0 कटून घ्या,
काय येऊ शकतं बघा, 42 न पुन्हा 2 न भागायचंय, 21, 3 3600, 3 न भाग जाते, 3 7 21, 3 1 3, 3 2 6 1200, पुन्हा 1200 ला 7 न भागायचं आणि आपल्याला मध्य A प्लस डी बार. आता 700 ला 1200 ला 7 न भागायचं म्हणजे 7 1 7, 7 1 7 उरले 5, 50 झाले, 7 7 49, 7 7 49. त्यानंतर उरला 1 10 झाले, 7 1 7 उरले 3 30 झाले, 7 चौक 28 उरले 2 20 झाले, 7 दोन्ही 14 आणि 20 मधून 14 6, 7 8 56. तिसरं स्थळ 5 पेक्षा मोठे. मग याची किंमत किती आहे आपली, 350.00 अधिक 171 पॉईंट किती येणार आहे, 42 च्या ठिकाणी 43. कारण दशांश चिन्ह तिसरं स्थळ थर्ड डिजिट किती आहे, 5 किंवा 5 पेक्षा मोठे. 1 आणि 0 1, 7 आणि 5 12, हाताला 1, 2 2 आणि 3 5, 521.43 रुपये. मगाचे मग आपलं किती आलं, 600 म्हणजे काहीतरी मगाच्या गणितामध्ये थोडी चूक आहे, ती चूक तुम्ही दुरुस्त करून हे करायचे कुठतरी गुणाकारामध्ये. कारण 521.43 आता तिसऱ्या पद्धतीने सुद्धा एवढंच उत्तर आलं पाहिजे. म्हणजे मगाचं जे आपलं 600 उत्तर आलं ते कुठतरी गुणाकार किंवा बेरीजमध्ये आपलं ते काय करायचं, शोधून काढायचं. माझ्याकडून कळत न कळत चूक झाली असेल, एखादा बेरीज हापसा वगैरे झाला असेल तर ते तुम्हाला ते दुरुस्त करायचे. तुमच्यासाठीचं ते वर्क आहे. शिक्षकांची चूक शोधून काढणं हे सुद्धा एक कसबच आहे, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आता तिसरी पद्धत आहे कुठली, मध्य प्रमाण विचलन पद्धती. मध्य प्रमाण विचलन पद्धती तिसरी पद्धत. तिसऱ्या पद्धतीमध्ये 6 उभे स्तंभ आहेत. ते उभे स्तंभ कशा पद्धतीनं आपल्याला काढायचे ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये 6 पाहिजेत. एक अजून तक्ता केला, UI बरोबर DI छेदस्थानी H, FI UI, FI UI. पुन्हा बघा 6 स्तंभामध्ये पहिला आणि शेवटून दुसरा कुठली आहे, मध्य प्रमाण विचलन पद्धती. तिसरी पद्धत मध्य प्रमाण विचलन पद्धती, स्टेप डिव्हिएशन मेथड. मी तुम्हाला सांगितले की कालच्या उदाहरणामध्ये सांगितलं की H किंमत ही गृहीत धरायची आणि जी H ची किंमत आहे, H किंमत त्या ठिकाणी G आलाय, G शब्द वापरलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये H होता. G ची किंमत काहीच करायची नाही, तर G ची किंमत ह्या DI च्या मध्ये दुसरी किंमत G ची किंमत गृहीत धरायची आणि इथं डोळे दाखवून 0 पासून सुरुवात करायची. जिथं थांबतात तिथं थांबायचं आपण. हे तुम्हाला मी काल स्पष्टीकरण करून सांगितलं. आता मेकॅनिकल तुम्हाला गणित सोडवताना कशा पद्धतीने सोडवायचं हे सांगितलं की काही काही जण ऋण धन मध्ये गोंधळून जातात. आधीच आपल्याला गुणाकार बेरीज करताना अडचण येते आणि मग ऋण धन मध्ये केल्यानंतर पुन्हा जास्त अडचण येऊ शकते. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, या पद्धतीनं गणित करायचं. आता ही DI भागिले G, G ची किंमत किती आहे, G ची किंमत 100. त्यातला फरक मग गुणाकार करून बघू शकता. 0 गुणिले 80 0, 110, 240, 210, 4 चौक 16. समेशन ऑफ FI UI 0 6 1 7 7 5 11 11 1 12 हाताला 1 2 2 2 4 4 2 6 6 1 7. आपल्याला बघायचं पहिलं सूत्र कुठलं दिलेलं, U बार बरोबर समेशन ऑफ FI UI छेदस्थानी समेशन ऑफ FI 720 भागिले 420. मी कॅल्क्युलेशन करत नाही कारण आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मध्य
मीन एक्स बार बरोबर ए अधिक जी इंटू यू बार. हे किती आहे? हे आपलं 350. 350ला मी 300.50 लिहितो कारण आपल्याला इथे पुढे अपूर्णांक उत्तर येईल. आपलं जी ची किंमत किती आहे? 100. मग 100 म्हणजे 100/1. 1 कटून गेलं की त्याला 350.00. 7,200 भागिले 42 मग भागाकार आपण केला होता. तो भागाकार किती आला होता? तरी अजून एकदा डबल बघू. 2 2 4 2 1 2 2 3 6 2 2 12 0 3 7 21 इथं आलं 1200. 7 1 7 7 1 7 उरले 5 50 झाले. 7 7 49 1 उरला 10 झाले. 7 1 7 3 उरले 30 झाले. 7 चौक 28. 30 मधून 28 गेला 2 वडे 20 झाले. 7 2 14 20 मधून 14 गेले 6 60 झाले. 7 1 56. तिसरं स्थळ 5 पेक्षा मोठं आहे. त्यामुळं याची आपण बेरीज केल्यानंतर 521.42 पहिल्या तक्त्यातलं जे एकक असेल ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं? लिहून काढायचं. बघा तिन्ही पद्धतीने आपलं 2 पद्धतीने काय झालं? गणित बरोबर आलं. आणि दुसऱ्या पद्धतीमध्येच पहिल्या पद्धतीमध्येच आपलं गणित काय झालं? 600. हे कुठतरी बेरीज किंवा गुणाकार आपला काय होत आहे? चुकत आहे. तर तुमचं काम आहे ते बेरीज किंवा गुणाकार, तो चुकलेला जो गुणाकार तो शोधून काढायचा, ते सांगायचं. आपण केल्यानंतर सुद्धा ते सापडेल कुठतरी एखाद्या चुकीने ते झालं असेल. परंतु तुमच्यासाठी ते चॅलेंज आहे कारण शिक्षक सुद्धा चुकू शकतात, आहे का नाही? म्हणजे जर थोडं दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळं काळजीपूर्वक गणित करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर हे दुसरं गणित करून दिलेलं आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला 3रं 4थं 5वं 6वं ह्याच्यामध्ये फक्त विचारले की कुठले ॲल्जेब्रा मीन मेथड, परंतु आपण सगळ्याच पद्धतीनं हे गणित सोडून सांगितले. आणि म्हणजे एक गणित 3 पद्धतीने सोडून सांगितलं तर आपल्याला साहित्रिक 18 गणित, पुन्हा याचे प्रश्नसंचमध्ये गणित सोडलेली उदाहरणं आहेत ते सुद्धा तुम्हाला उदाहरणं काय करता येतील? सोडवता येतील. तर पुन्हा एकदा 2 पद्धतीने आपलं उत्तर बरोबर आले, 1 पद्धतीनं उत्तर चुकायलं. मला ते सुरुवातीला भागाकार करताना थोडं लक्षात येईल होतं की आपलं कुठतंही चुकतंय. परंतु तरी म्हणलं चला आपण पुढे प्रयत्न करू, विद्यार्थ्याला आपण ते चॅलेंज देऊ आणि विद्यार्थ्याकडून आपली चूक काय करून घेऊ आपण शोधून घेऊ. ती चूक आपल्याला लगेच काढता येते, परंतु तुमच्यासाठी ते मी काय केलेलं आहे? चॅलेंज केलेलं आहे. तर आजच्या दिवशी या ठिकाणी थांबून जास्तीत जास्त गणित करा, मला त्याचे उत्तरं पाठवा. मी तुम्हाला ते काय करेल? चेक करून पाठवेल. ओके.